कोणत्याही झंझटशिवाय वेगळा भात न शिजवता कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्त मऊ मोकळा भात असलेली चिकन बिर्याणी कुकरमध्ये केली आहे, तरी पण भात मस्त शिजला ना, अजिबात चिकट झाला नाही. आणि एक शिट्टी करूनसुद्धा चिकन मस्त शिजतं बरं का. एकदा पूर्वतयारी केली की अगदी 20 मिनिटांचा वेळ द्यायचा आणि बिर्याणी तयार. तर नमस्कार मंडळी, मी आत्तापर्यंत इतक्यांदा बिर्याणी केली आहे ना की डोळे झाकूनसुद्धा करू शकते, इतकी प्रॅक्टिस झाली आहे. पण आज मात्र मी कुकरमध्ये बिर्याणी करणार आहे, ते सुद्धा दम देऊन. चला, तर इथं मी बिर्याणीला लागणारं सगळं साहित्य काढून घेतलं आहे. मग त्यामध्ये खडे मसाले, तांदूळ मोजून घेतले, चिकन वगैरे सगळं. पटापट पूर्वतयारी करूयात, कारण ती जास्त महत्त्वाची. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिर्याणीसाठीचा कांदा तळायचा आहे, म्हणजे बिरिस्ता, जो बिर्याणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर 1 किलो चिकन आहे, त्यासाठी मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले. आता काम सोपं होण्यासाठी आपण कांदा चिरायचा नाही तर किसून घेणार आहोत. तर कांदा कसा चिरतो यावर तो कसा तळला जाईल हे अवलंबून असतं. तर कांदा कसा चिरायचा, तर कांदे पहिल्यांदा सोलून घ्यायचे, त्याचे 2 भाग करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा हा देठाचा भाग आहे तो कोरून काढायचा. यामुळं काय होतं, कांदा चिरल्यानंतर त्याची पाकळी ना पाकळी सुटी होते आणि कांदा एकसारखा फ्राय होतो. आता सुरीने न चिरता बटाटा चिप्स असतो की नाही, त्याची आपण बटाटा चिप्सची किसणी असते, त्याने याला किसून घ्यायचं आहे. हे बघा, असा छान एकसारखा पातळ कापला जातो. त्यामुळं एकसारखा कापला की एकसारखा तळला जातो. शिवाय चिरण्यापेक्षा असं किसणीने काम पण पटापट होतं आणि खूप वेळ वाचतो. तुम्हाला चिरायला 15 मिनिट जातील, पण इथं तुम्ही अगदी 4-5 मिनिटामध्ये एवढे कांदे किसून घ्याल, हो की नाही. ही आयडिया जर आवडली असेल तर या आयडियासाठी लाईक जरूर करा. तर कांदा कापला की असा हाताने मोकळा करून घ्यायचा. चला, आता सगळे कांदे मी कापून ताटात काढले. यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं आणि हे मीठ कांद्याला चांगलं चोळून लावायचं. याने काय होतं, कांदा चवीलाही चांगला लागतो, शिवाय छान कुरकुरीत तळला जातो. कांद्याला मीठ लावून घेतलं, 5 मिनिटं झाकून ठेवूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तांदूळ. 1 किलो चिकनला 1.25 किलो म्हणजे 750 ग्रॅम लांब दाण्याचा तांदूळ घेतला. तो आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे आणि यामध्ये पाणी घालून 40 ते 45 मिनिटं भिजत ठेवायचा. तांदूळ जर आपण भिजत ठेवला तर त्यातलं स्टार्च पाण्यामध्ये उतरतं, कमी होतं आणि भात चांगला मोकळा होतो, अजिबात चिकट होत नाही. चला, दुसरी तयारी झाली. आता कांदा बघूयात. तर हे बघा, मिठामुळं कांद्याला पाणी सुटलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कांदा असा घट्ट पिळून हे पाणी वेगळं करायचं. म्हणजे काय होतं, कांद्यामधलं पाणीही कमी होतं आणि कांदा पटकन तळला जातो, आपला फार वेळ जात नाही आणि तो छान कुरकुरीत पण होतो. तर सगळा कांदा पिळून घेतला. आता साधारण 8 ते 9 टेबलस्पून तेल चांगलं गरम केलेलं आहे. यामध्ये थोडा थोडा कांदा घालायचा आणि मोठ्या आचेवर कुरकुरीत होईस्तवर तळून घ्यायचा. सगळा कांदा असा तांबूस रंगावर हलक्या तळून घेतला. याला काढून घ्यायचं. गार झाल्यानंतर हा कुरकुरीत होतो, आत्ता जरी दिसत नसला तरी. आणि मुख्य म्हणजे थोडंच तेल घ्यायचं कढईमध्ये, खूप तेल तळण्यासाठी घालायचं नाही आणि 2-3 बॅचेसमध्ये कांदा तळायचा, म्हणजे तेल कमी लागतं. उरलेला सगळा कांदा मी असाच तळून घेतलेला आहे. आता तिसरी महत्त्वाची तयारी करायची आहे, चिकन मुरवत ठेवायचे. तर 1 किलो चिकन घेतलं, स्वच्छ धुतलेलं चिकन आहे, चांगलं निथळून घ्यायचं आणि चिकनचे असे मध्यम आकाराचे तुकडे ठेवलेले आहेत, फार मोठे ठेवले नाहीत. यामध्ये घालूयात 1/4 कप ताजं दही, 2 टेबलस्पून आलं लसणीची पेस्ट, 2 टीस्पून बिर्याणी मसाला, 2 टीस्पून बेडगी मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/4 कप चिरलेला पुदिना आणि 1/4 कप तळलेला कांदा. हे सगळं घालायचं आणि चिकनला चांगलं लावून घ्यायचं. आता तुम्ही कांदा बघत असाल ना, छान असा कुरकुरीत झाला आहे. आणि लक्षात घ्या, दही घेताना आंबट दही घ्यायचं नाही, ताजं दहीच घ्यायचं. आंबट दही घेतलं तर बिर्याणीला पण ती आंबट चव येईल. आणि दही घातल्यामुळं चिकन मऊ होतं, त्यामुळं ते पटकन शिजतं, म्हणून दही वापरायचं. आणि चिकनचे खूप मोठे तुकडे करू नका, मध्यम ठेवायचे, म्हणजे ते चिकन चांगलं शिजतं. चला, चिकनला सगळं लावून घेतलेलं आहे. आता कांदा तळून राहिलेला तेलापैकी 2 ते 3 टेबलस्पून यामध्ये घालायचे आणि चिकनला चांगलं लावून घ्यायचं. कांदा तळलेलं तेल तेच वापरायचं, कारण त्याचा फ्लेवर त्या तेलात उतरलेला असतो ना, तो चिकनमध्ये खूप चांगला येतो. मुख्य म्हणजे तेल लगेच वापरलं जातं आणि मग पुन्हा त्याचं काय करायचं हा प्रश्न पडत नाही. तेल लावून घेतलं. आता याला 20 ते 25 मिनिटं मुरवत ठेवूयात. जास्तीत जास्त 2 तास मुरवत ठेवू शकता. दुसरीकडे तांदूळसुद्धा भिजायला घालून 40 मिनिटं होत आलेली आहेत. तांदूळ पाण्यातनं निथळून एका ताटामध्ये काढायचा. आता कुकरमध्ये करतोय म्हणून ही एक्स्ट्राची स्टेप. या तांदळामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला. याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं लांब दाण्याचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोलम तांदूळ वापरला तरी चालेल. तर तांदळाला हे सगळं लावून याला बाजूला ठेवू. तर आपला तांदूळ तयार आहे, चिकनसुद्धा मुरलेलं आहे. आता फक्त 10 मिनिट द्यायची, आपलं काम संपलं, बिर्याणी तयार होईल. चला, 1 किलो चिकनसाठी 7 लिटरचा कुकर पुरेसा होतो, जाड तळाचा असावा. कुकर गरम करायला घेतला. त्यामध्ये आपल्याला कांदा तळून राहिलेलं उरलेलं तेल घालायचं आहे
आणि तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालू. चमचाभर जिरं, चमचाभर शहाजिरं, 2 तमालपत्र, 1 जावित्री, 2 इंच दालचिनी, 1 चक्रफूल, 2 वेलदोडे, 1 मसाला वेलदोडा, 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 मिरे. यातलं काही खडे मसाला नसेल तरी चालेल. हे मसाले तेलात घालायचे आणि अर्धा मिनिटं परतायचे. आता यामध्ये मुरवत ठेवलेलं चिकन घालायचं. तुम्हाला जर तुपाचा फ्लेवर पाहिजे तर ही फोडणी तुम्ही तुपामध्ये केली तरी पण चालणार आहे. आता हे चिकन घातलं, गॅस मोठाच ठेवायचा आणि 4 ते 5 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं. आणि बघा ना, रंग मस्त आलेला आहे. असंच नुसतं शिजवून जरी हे खाल्लं ना तर सुकं चिकन म्हणून खूप मस्त लागेल. चला, चिकन 4-5 मिनिट चांगलं परतलं आहे. याने मस्त ताव धरला, असं शिजायला लागले रटरट. आता गॅस बंद करायचा आणि याचे थर देऊन घ्यायचे. तर चिकन परतून घेतलेलं आहे, त्याला थोडं सेट केलं. यावर थोडासा तळलेला कांदा पसरून घालायचा आणि मग आपण जे तांदूळ मगाशी असे मिक्स करून ठेवले ना, मसाला आणि मीठ, ते तांदूळ याच्यावर असे पसरून घालायचे. हे असे पसरून एकसारखे करायचे. आता जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 1.25 पट पाणी घालायचं. जनरली आपण 1.5 ते 2 पट पाणी घालतो, पण पाणी थोडं कमी घालायचं, 1.25 पटच पाणी घालायचं. 2 कप तांदूळ आहेत तर इथं मी एकूण 2.5 कप पाणी घातलं. यावर पुन्हा थोडासा तळलेला कांदा घालायचा, थोडासा पुदिना घालायचा, कोथिंबीर घालायची. वाटल्यास वरून 2 ते 3 चमचे तूप आणि केशराचं दूध घालू शकता, मी घालत नाही आहे. चला, सगळे थर लावून घेतले. गॅस चालू करायचा, कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर फक्त 1 शिट्टी करायची. चला, कुकरची शिट्टी झाली. पूर्ण वाफ आपोआप जिरून द्यायची. कुकरची वाफ आपोआप जिरलेली आहे. उघडून बघूयात. वा वा, काय घमघमाट सुटला आहे. आणि हे बघा, कुकरमध्ये करून ही भात बघा किती मस्त झालेला आहे. एकदम असा मोकळा मोकळा झाला आहे. गरम आहे तरीसुद्धा अजिबात चिकट झालेला नाही. भात छान मोकळा दिसतोय. चला, लगेच ताट वाढायला घेऊयात. मस्त दही आहे, चिरलेला कांदा आणि गरमागरम चमचमीत अशी बिर्याणी. बघा ना, किती भारी झाली आहे. वाटते का ही कुकरमध्ये केली आहे? अजिबात नाही. भाताचा शीत न शीत छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. वरून थोडासा पुदिना, तळलेला कांदा सजावटीसाठी घालायचं आणि बिर्याणी सर्व करायची. मस्त चमचमीत कुकरच्या एका शिट्टीमध्ये चिकन बिर्याणी तयार. चिकन कसं शिजलंय दाखवते. हे बघा, शिजलंय ना परफेक्ट. तुम्हाला वाटेल एका शिट्टीत काय होतं, पण बरंच काही होतं. खूप जास्त न शिजलं नाही किंवा कच्चं राहिलं नाही. आहे ना भारी? नक्की करून बघा. अशाच रेसिपीजसाठी फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.